रायगडमध्ये ध्वजारोहण मंत्री भरत गोगावलेच करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा. केंद्र सरकारकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी. प्रश्नांमध्ये अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश. जनगणनेत जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अदृश्य शक्तींचा वापर करून उद्धव ठाकरे आणि पवारांच्या हातनं काढून घेतली गेली. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. गिरगावातील केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा तापला. मनसेचं गिरगावात आंदोलन. मनसेचं राजकारण यापुढे जेन झींना सोबत घेऊन होणार. जेन झींवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क वाढवा. पुण्यातल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. चाकण एमआयडीसीतल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना उत्तर. बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी, पण त्या कंपन्या सुरू झालेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.